नमस्कार मंडळी, मी पवन सोनटक्के स्वागत करतोय तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता मी आलो आहे सोंडाई जो पोर्ट आहे त्याच्या पायथ्याशी आलो आहे। मित्रांनो, सोंडाई पोर्ट इथे येण्यासाठी तुम्हाला कर्जत स्टेशन तिथे उतरावं लागेल आणि तिथून टॅक्सी वगैरे किंवा ॲटो वगैरे करून तुम्हाला पर पर्सन 100 रुपये देऊन सोंडाईचा जो पायथा आहे मागे बघू शकता, हा सोंडाई पोर्ट आहे। आणि मी आता जी उभा ते सोंडाईचं जे पार्किंग आहे, सोंडाई पोर्टची जी पार्किंग आहे तिथे उभे आहे मित्रांनो। आणि या पार्किंगमधूनच आपल्याला सोंडाई पोर्टला जाता येत। तुम्ही बघू शकता इथे सोंडाई किल्ला मार्ग आणि इथून हा ॲरो बघून आपल्याला इकडे जायचं आहे। समोर दिसतोय तुम्हाला तो आहे सोंडाई पोर्ट। आता आपण इकडनं ट्रॅक करत त्या सोंडाई पोर्टवरती जाणार आहोत। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये। कारण की क्लायमेट आहे ना मित्रांनो इकडलं खूप भारी आहे। गड हा जास्त कठीण नाही आहे, सोपाच आहे। पण पावसामुळे थोडं एखादी पेच वगैरे स्लिपरी होऊ शकतं, त्याच्यामुळे थोडं गड चढताना सावधानी ठेवा। आता आपण इकडनं आलो खालून पार्किंगमधून आणि रस्त्याच्याच बाजूला दुकान वगैरे इथून तुम्ही काही घेऊ। हे बघा इथून रोड पॅक केलेला आहे। सोंडाई पोर्ट जो आहे मित्रांनो हा चढाईसाठी एकदम साधा आणि सोपा आहे, जास्त डिफिकल्ट वगैरे नाही आहे। हार्डली तुम्हाला त्या पार्किंगमधून इकडे तुम्हाला 20 ते 25 मिनटं फक्त वॉक करायचं आहे आणि तुम्हाला जो सोंडाई पोर्ट आहे त्याच्या पायथ्याशी जाऊ शकता तुम्ही। आणि रस्त्यामध्ये बघू शकता असे स्टॉल वगैरे लाव, जे आयकॉनिक दृश्य आहे खरंच इथलं म्हणजे निसर्गरम्य। हे बघू शकता मित्रांनो वरती वॉटरफॉल आहे आणि पाऊस मस्त पडतोय। सोंडाई पोर्टवरून मित्रांनो तुम्हाला आजूबाजूचं जे दृश्य आहे ना खूप सुंदर आहे मित्रांनो। बाजूलाच मोरवे धरण आहे आणि इकडल्या बाजूला माथेरान डोंगर रांगा आहे। त्या मधून 10 मिनिटांच्या अंतरावरती आपण चालत आलेलो आहे आणि चालत आल्यानंतर तुम्हाला मागे हा सोंडाई धाबा दिसणार, असं लिहिलेलं आहे इथे सोंडाई किल्ले सोंडाई। इकडे बॅनर आहे आणि थोडासा सरफेस स्पेस आहे इथे। आणि इकडे बघू शकता तुम्ही मागे फोटोसाठी मचान वगैरे केलेली आहे। आमची मित्रमंडळी आता वर चालली आहे। दिसतंय ना ही या गडाची प्रथम पायरी आहे, त्या बोर्डावरती लिहिलेलं आहे। आणि ही जी आहे ही पायरी आता विलुप्त झालेली आहे। कारण की दगडावरती पाऊस पडले पाण्यामुळे थोडा पाय घसरतो इथे। गेली तुम्ही हा भाग थोडा पोझिशन डेंजर आहे, कारण की पूर्ण दगड आहे आणि तो पाण्यामुळे आहे ना पूर्ण स्लिपरी झालेला आहे। त्याच्यामुळे इथे प्रॉपर ग्रिप पकडून वरती चढायला हवं। आज संडे आहे त्याच्यामुळे गडावरती आहे ना खूप गर्दी आहे। ट्रेनमध्ये पण भरपूर गर्दी होती, तर शक्यतो तुम्ही येताना इकडे सुट्टीचा दिवस सोडून या। बघू शकता मित्रांनो हा जो पॅच आहे ना थोडा स्लिपरी आहे। इकडनं पण येता येतं आणि इथे थोडं रिस्की आहे आणि तिकडे पण छोट्या छोट्या जे कातळामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत। जास्त गर्दी असताना तुम्ही तिथेच थांबा, कारण की गर्दी करू नका तिथे जाताना चढताना। लोक कचरा करतात आणि असे टाकून जातात। त्या भावासाठी सलाम। काय कुठली संस्था आपली? जय शिवराय। जय शिवराय। हे बघा सलाम यांच्या कार्याला। थँक्यू। प्लीज मित्रांनो गडावरती येताना तुम्ही पाण्याची वगैरे बॉटल आणत असताना किंवा चिपचे पॉकेट हे असे टाकू नका कुठे। हे बघा ते गड संवर्धन मित्र आहे ना ते साफसफाईचं काम करते। म्हणजे आपण गड फिरायला येतो ना तर आपली जबाबदारी आहे तिथे स्वच्छता ठेवायसाठी, नुसतं गड बघायला नका येऊ। अजून पूर्णपणे भरलेले नाही आहे, थांबलेला आहे आणि आता आपण गडाच्या अर्ध्यामध्ये आलेलो आहे। हरिचंद्र केला म्हणजे काय हा इथे मित्रांनो इथून जाताना थोडं सावकाश जा, पायाकडे बघून, इथे पूर्ण स्लिपरी आहे। तिकडनं पण सांगा।
दर्शन उभे राहताय तुम्ही अरे बहुत थोड़ा वेट करो हा पॅच जो आहे ना मित्रांनो हा थोडा रिस्की आहे. हे बघू शकता इकडे पूर्ण खाली डीप आहे आणि हे बघा पूर्ण स्लिपरी आहे म्हणजे दगड आहे पूर्ण आणि पाय घसरतो याच्यावरती. त्या खातं धरत यायचं माती चिखलाची हे नाही करायची ते जोपर्यंत धरत नाहीत ना त्याला इथे थोडं सांभाळून या कारण की इथे खूप स्लिपरी आहे आणि खाली दरी आहे. ओके पायरी आहे इथे बाकी सीझन मध्ये तेवढं काही कठीण नाही आहे पण पावसामुळे पाय स्लिप होतो इथून कारण की दगडावरती सगळं शेवाळ आलेलं आहे. असता पुढे नाही जायचं सरळ उभी राहा सरळ चल उभी राहा सरळ खाच आहे ना याला आडवे पाय लावायचे. हे बघा बघू शकता मागे पूर्ण स्लोप आहे खाली खाली जागा नाही आहे पूर्ण म्हणजे निमुळती वाट आहे. अब इथे पाय ठेव मस्त अप्रतिम असं दृश्य आहे मित्रांनो बघा म्हणजे पूर्ण आयकॉनिक व्ह्यू दिसतो इकडे. छत्रपती शिवाजी महाराज की गोल्डन उभा मित्रांनो मागे बघा बघा पूर्ण धुकं भरलंय म्हणजे काहीच दिसत नाहीये. आतापर्यंत धुकून नव्हतं वरून पाऊस पडतोय आणि हे बघा तुम्ही धुक्कं मागं पूर्ण वाईट झालेलं आहे एकदम वाईट आवाज येतोय आणि धुक्याने पूर्ण असं तिथे दरी आहे ना पूर्ण भरलेली आहे. आणि आता आपण ट्रेकिंग केल्यानंतर जिथून गड चालू होतो जे लोखंडी जे पायऱ्या आहेत आता आपण तिथं पोहोचलेलो आहे. थोड्याच वेळात आता आपण टॉपवरती जाऊया जिथे सोंडाई देवीचं जे मंदिर आहे ना तिथलं दर्शन घेऊया आपण वरती जाऊ. हे बघा मित्रांनो गडावरती आल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला डाव्या बाजूला 2 पाण्याचे टाके आहेत आणि मित्रांनो पाणी खूप स्वच्छ आहे. कृपा करून तुम्ही इथे येत असणार ना तर याच्यामध्ये पाय वगैरे टाकू नका कारण की जीवाचं रान करून मावड्यांनी हे टाके बनवलेले आहेत आणि हे पिण्याच्या पाण्यासाठी आता पण आपण पाणी पिऊ शकतो. पण बरेच काही हौशी लोक असतात ना ते याच्यामध्ये पाय वगैरे टाकतात तर कृपया असं करू नका. आणखी वर 2 टाके आहेत. 2 लोखंडी शिड्या आहेत ते किती आहे आणि एक किती आहे तो लास्ट पॅच आहे. आता आपण चढायला सुरुवात करणार. पोर्ट जो आहे ना गड जो आहे पूर्ण धुक्यामध्ये लपलेला आहे. हे बघा वरती पण पूर्ण धुकं पसरलेलं आहे. तिकडे बघा चला चला वरती चला. अरे वाह कॉन्टेक्ट चलो ब्लॉगर के साथ सेम फिलिंग ना मित्रांनो कळसूबाईचा जो रेलिंगचा जो पॅच आहे ना तसा थोडा वाटत आहे. तिथे पण असंच आहे. खाली बघा पूर्ण धुक्क आता खालचं काही दिसतच नाहीये. त्यांनी ते मेहनत करून टाकी साफ केली. चल आता ही दुसरी पायरी आहे. आता आपण जी सीडी होती ना ती चढलोय आता ही दुसरी आहे. एक नंबर व्ह्यूज आहे मित्रांनो खरंच भारी अप्रतिम.
वरती एक टाका आहे मित्रांनो, आता जे खाली 2 टाके बघितले आपण, आणि इथे इथलं पण पाणी पिण्यासारखं आहे. खाली आता पाय टाकले होते, वांदा झाला. पूर्ण तसा ढगामध्ये आल्यासारखं वाटतंय. आता ही तिसरी शिडी आहे, हलते, त्याला जास्त पकडू नका. सोंडाई पोर्ट जो आहे ना, मस्त आहे, कारण की चढायला पण तेवढं कठीण नाही आहे, आणि इथून जे दिसणारे व्ह्यूज आहे ना, खरंच अप्रतिम आहे. तुम्ही या गडावरून चारो बाजूने निसर्गाचा आनंद घेऊ शकता. कैसा लग रहा है? अच्छा, एकदम बढ़िया लग रहा है. ये हमारे भाई है. हेलो. कैसे हो? अरे बढ़िया, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. व्यूज कैसा इधर का? व्यूज एकदम फंटास्टिक. फंटास्टिक. खाली वॉटरफॉल आहे, पाण्याचा आवाज येतोय, पण धुक्यामुळे काही दिसत नाहीये. बघा, आपण इकडनं आलोय. दुसरी सीडी आहे आणि ही तिसरी. आता फायनली आपण सोंडाई देवीचं जे मंदिर आहे डोंगरावरती आपण चढलेलो आहे. हे बघा, मस्त, म्हणजे नजाऱ्याचा आनंद घेत आहे. वरून पाऊस, चहूबाजूने धुक्कं आणि डोंगरावरती. त्यांच्या मुलाबाळांना आशीर्वाद दे महाराजा. त्यांच्या सुखदुःखात साथ दे महाराजा. त्यांच्या मुलांच्या त्यांच्या शिक्षणात भर दे महाराजा. कामधंद्यात यश दे महाराजा. आणि असेच त्यांचे ट्रेकिंग होऊन दे महाराजा. ट्रेकिंग होऊन महापराक्रमी दुरंग क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि टाकून द्या. मी फेकते, ह्याचं झाडून मोठं होते. तर आता यांनी आहे ना जे सील टाकलं, बी टाकलेली आहे, आणि गडावरती बी टाकल्यानंतर त्यांनी मनोकामना मागितली की हे देवा, हे आम्ही बी टाकतोय आणि याचं मोठं झाड होऊ दे. फायनली मित्रांनो आपण गडावरती आलेलो आहे. मित्रांनो मागे बघू शकता सोंडाई मातेचं जे मंदिर आहे तिथे आपण दर्शन घेतलेलं आहे, आणि हा जो गडाचा मेन बुरुज आहे तिथे हे मंदिर आहे. बराच वेळ आता आपण इथं घालवल्यानंतर मित्रांनो आता आपण खाली उतरणार आहोत. त्या वरती असं धुक्क आहे ना, एकदम स्लो चाललंय. तर मित्रांनो विशेष काही माहिती नाही, पण गड हा चढाईसाठी एकदम सोपा आणि सरळ आहे, आणि माथेरानच्या डोंगर रांगेमध्ये आहेत. आम्ही गडाच्या खाली उतरलो आणि वॉटरफॉल इकडे चाललोय. बघूया कसा आहे तर वॉटरफॉल. आता तो काका बोलला की पाणी वाढलं आहे, हे बघू शकता तुम्ही. कंटिन्यू पाऊस चालू आहे, आणि रस्त्याने पण बघा कसं पाणी चाललंय. हे बघा, इकडून पण पाणी आलं आहे कंटिन्यू, आणि आता आपण वॉटरफॉलच्या दिशेने चाललो आहे. पाण्याला फ्लो बघू शकता.
तर याच्यावरून अंदाज लावा की वॉटरफॉलला हे सगळं आता पोर्टवरून पाणी आलेलं आहे वरचं. हे सगळं पाणी पोर्टवरून आलेलं आहे. ते तिकडे वॉटरफॉलला मिळतं. हे बघा मित्रांनो, हे आता जे पोर्टवरचं आहे ना, हे पोर्टवरचं पूर्ण पाणी आता अर्धा तास झालेला आहे, पाऊस पडलेला आहे आणि फ्लो बघा पाण्याचा. हा व्ह्यू आहे मित्रांनो, महागे बघता तुम्ही. हा वॉटरफॉल आहे. आता मी वरून पाऊस पडतोय कंटिन्यू, 2 तास झालेला आहे पाऊस पडतोय आणि याला फ्लो बघू शकता. आणि त्याच्यावरून जे ना डोंगर आहे, त्या डोंगरावरून थोडे छोटे वॉटरफॉल आहे आणि त्या मधल्या वॉटरफॉलचं जे पाणी आहे ना, ते या वॉटरफॉलमध्ये आलेलं आहे आणि याचा फ्लो बघू शकता तुम्ही. बघा एकदम जबरदस्त. आणि सोंडाई किल्ल्याच्या बाजूलाच आहे, 10 मिनिटाच्या अंतरावरती हा वॉटरफॉल आहे. सध्या आता इथे जाण्यासाठी मनाई केलेला आहे कारण की वॉटरफॉलचा जो फ्लो आहे तो वाढलेला आहे. हे बघा, हा पाणी हे बॅक वॉटर आहे हे पूर्ण. हे बघा त्याचा फ्लो बघू शकता. आणि पावसाने एवढी साथ दिली ना आज